लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। शाहू फुले आंबेडकर या थोर विचाराच्या मानवांना अभिवादन करून आज नरखेड येथे नरखेड गटामध्ये अभिष्ट चिंतन सोहळा रावसाहेब यांचा आणि विचार विनिमय या प्रसंगापोटी मंचावरती उपस्थित असलेले आमचे भाग्यविधाते आदरणीय राजेंद्र मालक पाटील, आदरणीय यशवंताच्या माने, जिल्हा अध्यक्ष शशिकांत अण्णा, तसेच सतीश आपा, माने दादा, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय व आदरणीय, तसेच नरखेड गटातून बहुसंख्येने उपस्थित असलेले माझे बांधव आणि माझे भगिनी। खरं तर आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण गेल्यावर या नरखेड गटात ही पहिलीच मीटिंग आपण आयोजित केलेली आहे आणि या मीटिंगला येताना उत्स्फूर्त प्रतिसाद या गटातील लोकांना दिलेला आहे। यामुळे मी नक्कीच म्हणेन की येणाऱ्या जी जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्याचा गुलाल नक्कीच आपला असणार आहे, तुमच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वाटत आहे। सर्वप्रथम मी रावसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। आपल्याला उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि त्याचबरोबर आज मी थोडक्यात आमचे युवा म्हणले की आमच्या दयानंद दादा म्हणले किंवा रविराज दादा म्हणले की उमेदवार कसा असावा, त्याच्याबद्दल मी थोडंसं मी काम केलेले त्याच्याबद्दल माहिती देते की बरोबर आहे की आमच्या युवकांना वाटतं की जो तळागाळात काम करत असणारा उमेदवार असावा, लोकांच्या अडचणी सोडवणारा उमेदवार असावा, लोकांच्या सुखादुःखात जाणारा उमेदवार असावा आणि विशेष म्हणजे ज्याला प्रशासनाची माहिती असणारी असा उमेदवार असावा। कारण लोकांची अनेक अडचणी असतात, अनेक समस्या असतात, आपल्याला गावात बसून त्या समस्या सोडवता येणार नाही, तर प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक तळागाळात जाऊन, प्रत्येक वाड्या वस्त्यावर जाऊन आपल्याला त्या लोकांच्या समस्या सोडवाव्या लागणार आहेत आणि असा उमेदवार आपल्याला असणं खूप गरजेचं आहे। कारण येणारी विधानसभेचं सुद्धा लक्ष आपल्याला डोळ्यापुढे ठेवून काम करावं लागणार आहे। तर मी थोडक्यात मी काम काय केलं या 2 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। कारण गेली 2 वर्ष मी नरखेड गटामध्ये प्रत्येक गाव ना गाव, वाडी वस्त्यामध्ये फिरलेले आहे आणि त्या माध्यमातून अनेक लोकांच्या सुखदुःखात सामील झालेले आहे। त्याचबरोबर ज्यांच्या विद्यार्थिनी असतील, कॉलेजमधले विद्यार्थी असतील, त्यांच्यापर्यंत सुरुवात केली आणि त्यांच्याकडून ती जामिनी पदक आहे त्यांच्यामार्फत मी त्यांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचबरोबर आपण किसान शेतकरी बांधवांसाठी पण काम केलेलं आहे। त्याचबरोबर
म्हणून म्हणलं एखादी जर महिला पुरुषापेक्षा जर ती काम करत असेल, तळागाळात जात असेल, वाडी वस्त्यावर जात असेल, तर मला वाटतं की तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन मला आतापर्यंत लाभलंय आणि इथूनही तुमच्या सेवा करण्याची मला संधी द्यावी. आणि आदरणीय मालकांना विनंती करते की तुम्ही माझ्यावर एक वेळेस विश्वास ठेवावा, ह्या जनतेने विश्वास ठेवावा. मी तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. जे आजपर्यंत केलंय याच्यापेक्षा जास्त पटीनं मी तुमच्या सेवा करेन. मला संधी द्यावी एवढंच बोलते आणि मी इथं थांबते. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि